नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या कुलकर्णी तुम्हा सर्वांचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, येत्या 18 ऑक्टोबरला एक नवीन कथानक असलेली फिल्म आपल्या भेटीला येते आहे. लाईक आणि सबस्क्राईब आणि त्यात काम केलेला अभिनेता आपल्यासोबत आहे, तर त्याला विचारूया की त्याला किती उत्सुकता आहे फिल्मबद्दल. हाय शुभंकर, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. कसा आहेस? मस्त मस्त. तुम्ही कसे आहात? मस्त. काय वाटतंय 18 ऑक्टोबरला फिल्म रिलीज होतीये, किती उत्सुकता आहे? खूप उत्सुकता आहे, कारण की ही एक अशी फिल्म आहे ज्या प्रकारची कथा आहे, ज्या प्रकारे ती मांडणी केली आहे आणि याचे जे कलाकार किंवा कॅरेक्टर्स आहेत, हे खूप दिवस झाले किंवा खूप वर्ष झाली मी अशा प्रकारचे कॅरेक्टर्स मराठी सिनेमामध्ये किंवा अशा प्रकारची स्टोरी मराठी सिनेमामध्ये नाही बघितली, जी खूप ह्या फिल्ममध्ये ठळकपणे जाणवते की काहीतरी नवीन आपल्याला बघायला मिळतं आहे. आपण अशा प्रकारच्या फिल्म्स वेगवेगळ्या भाषेंमध्ये बघितलं आहे, आपण वेगवेगळ्या भाषेंचं म्हणजे भाषांतर केलेल्या फिल्म्स बघितलेल्या आहेत, पण आता ही हक्काची मराठी अशा जॉनरची फिल्म आपल्यासमोर येते, लाईक आणि सबस्क्राईब, जी मला असं वाटते की भरपूर लोकांना बघून असं वाटेल की येस, मला कुठेतरी विचार करायला भाग पाडते, कुठेतरी मला एंगेज ठेवते अख्खा वेळ, आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडत असतात अख्ख्या फिल्मवर. म्हणजे अशातली गोष्ट नाही आहे की फक्त क्लायमॅक्समध्ये सगळ्या गोष्टी ओपन होत आहेत. एक गोष्ट, एक धागा आपण कसं गुंता असतो, एक गोष्ट आपण सोडवतो, तशी एक गोष्ट उलगडत जाते, सोडवली जाते, आणि त्याच्यामुळे खूप इंटरेस्ट वाढत जातो अखंड फिल्मवर. सो त्याच्यामुळे 18 ऑक्टोबरसाठी मी खूप उत्सुक आहे, आणि रादर पुढचे भरपूर दिवसांसाठी उत्सुक आहे, कारण की तेवढे दिवस ती फिल्म थिएटर्समध्ये राहणार. अर्थात त्याच्यासाठी आमच्याकडनं खूप शुभेच्छा. जेव्हा या फिल्मची स्क्रिप्ट तुझ्याकडे आली होती किंवा तू जेव्हा म्हणजे नरेशन ऐकलंस, तर तेव्हा काय वाटलं की हे पात्र मला करायचंच आहे, किंवा काय होतं त्या पात्राबद्दल काय वाटलं? मी खरं सांगू तर मी अभिषेक मेरुकर सरांबरोबर आधीसुद्धा काम केलं आहे. मी त्यांची पहिली फिल्म मी केली आहे, जी रेडी आहे, पण रिलीज होणारी ही पहिली फिल्म आहे. तर मला त्यांच्याबद्दल हे माहिती आहे की ते ज्या कुठली फिल्म बनवतात, त्याची पात्र एवढी स्ट्रॉंग असतात, त्याची स्टोरी एवढी स्ट्रॉंग असते की त्याच्यामधलं तुम्ही कुठलंही पात्र कराल ना, तरीही तुम्ही खुश राहाल, किंवा कारण की तेवढं वेटेज, तेवढं महत्त्व प्रत्येक कॅरेक्टरला असतं. जेव्हा मला ही फिल्म विचारली गेली आणि मला सांगितलं, मला नितीन वैद्य प्रोडक्शन्सकडनं फोन आला होता, त्याला तर त्यांचाच आला होता, आणि ते म्हणाले की अभिषेक मेरुकर परत फिल्म करतात आणि तू हवा आहे त्यांना ह्या फिल्ममध्ये परत. आणि त्यांना मी काही न विचारता मी बोललो, हो मी करायला तयार आहे, काय असेल आपण बघू. मी त्याच्यानंतर भेटलो, स्क्रिप्ट ऐकली, आमचं बोलणं झालं, आणि मला असं वाटलं की ह्याच्यात आपण खूप काही करू शकतो, ह्याच्यात आपण खूप काही देऊ शकतो स्टोरीला, आणि एकंदरीत खूप चांगल्या प्रकारे आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो या फिल्मसाठी, कारण की खूप सिग्निफिकंट कॅरेक्टर आहे, आणि ते कॅरेक्टर लोकांपर्यंत आपण जेवढं चांगलं पोचू शकू तेवढं आपण प्रयत्न करूया. सो ती उत्सुकता माझ्यात खूप होती. अर्थात फिल्ममध्ये अमेय आहे, अमृता आहे, तर शूट करताना किती मजा आली किंवा किती मस्ती केली? कारण विषय तर एकदम थोडासा सिरियस होता, पण एक दोन्हीचं कॉम्बिनेशन, आपले मित्र सोबत आहेत, तर ते काय मजा आली? नाही, ती तर मजा आम्ही नेहमीच, म्हणजे आमचे कारण की आम्ही आधीपासून खूप ओळखतो एकमेकांना, तर आम्ही इव्हेंट्समध्ये भेटत असतो, आम्ही नॉर्मल ह्याच्यावरती बोलत असतो आमच्या सोशल मीडिया ॲप्समध्ये. तर ते सगळे गॉसिपिंग किंवा ते सगळी मजा मस्ती आमची ऑफ द कॅमेरा चालूच असते. तर सो जेव्हा ऑन स्क्रीन काम करायची जेव्हा गोष्ट येते ना, तेव्हा ना ती ईज राहते समोरच्याबरोबर, तेव्हा ती केमिस्ट्री दिसते की ह्यांच्यात काय, आमच्यात भरपूर गोष्टी डिसाईड पण होत नाहीत, पण ते ऑन सीन म्हणजे सीनच्या मध्ये होऊन जातात. आम्हाला माहिती आहे गिव्ह अँड टेक काय असतं, आमचं तशा प्रकारे गिव्ह अँड टेक आहे फिल्ममध्ये. त्यालाही माहिती आहे की मला केवढी स्पेस द्यायची आहे, मलाही माहिती आहे त्याला केवढी स्पेस द्यायची, कारण की आम्ही कॅरेक्टर्स म्हणून जेव्हा वर येऊ तेव्हा ती फिल्म म्हणून अख्खी वर येईल. तर तसाच प्रयत्न आम्ही एकमेकांबरोबर नेहमी करत असतो. आम्ही फक्त मजा मस्ती हे नाही, पण खूप टॅलेंटेड कास्ट आहे, आणि त्या अख्ख्या टॅलेंटेड कास्टने ही खूप चांगली फिल्म आणलेली आहे आणि खूप जस्टिस दिलेली आहे या स्टोरीला. सो 18 ऑक्टोबरपासून तर कळेलच. तुझ्या चेहऱ्यावर चित्रपटाची उत्सुकता स्पष्ट दिसते, पण प्रेक्षकांची उत्सुकता अजून वाढवण्यासाठी जाता जाता तू त्यांना काय सांगशील? त्यांना फक्त मी एवढं सांगेन की नेहमीच असं म्हटलं जातं की एक नवीन प्रकारचं एक जॉनर किंवा नवीन प्रकारची एक कथा
किंवा एक वेगळ्या प्रकारची स्टोरी नेहमी म्हणत असतात की आपल्याला हवी आहे, तर तशाच नवीन प्रकारची स्टोरी, नवीन प्रकारची कथा आणि तुम्हाला पूर्ण वेळ इंटरेस्टेड ठेवण्याची कथा लाईक आणि सबस्क्राईब आहे. तर त्यासाठी 18 ऑक्टोबरपासून पुढचे भरपूर काही आठवडे तुम्ही थिएटर्समध्ये जाऊन बघा आणि एन्जॉय करा.